स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जय पालकर एज्युकेशनल. ओके, आज आपण पाहत इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण 4 प्राथमिक आर्थिक क्रिया. ओके, बघा आपण प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय, ओके, कोणकोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत ते पाहणार आहोत. ओके, हा भाग 2 आहे. भाग 2 मध्ये आपण उरलेला भाग किंवा उरलेला पाठ कव्हर करणार आहोत. ओके, बघा पहिला व्यवसाय आहे शिकार. त्याआधी प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, तर जे व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात ते म्हणजे प्राथमिक आर्थिक व्यवसाय. मग त्यामध्ये शिकार आहे, फळे कंदमुळे गोळा करणे आहे, पशुपालन आहे, शेती आहे, मासेमारी आहे, खाणकाम आहे. ओके, हे काय आहे प्राथमिक व्यवसाय आहेत, प्राथमिक आर्थिक व्यवसाय की जी पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात, निसर्गातून उत्पादन घेतले जातात. ओके, बघा पहिला आहे शिकार. पूर्ण माणूस अन्नाची मूळ गरज भागवण्यासाठी शिकार करायचा, म्हणजे त्यातून आपला चरितार्थ चालण्यासाठी अन्नाची मूळ गरज भागवण्यासाठी तो शिकार करत असेल. नंतर काय झालं, शिकारीमुळे अन्नसाखळी ढासळली, पर्यावरणाचे संतुलन बिघडले आणि मग त्यावर बंदी घालण्यात आली. ओके, तुम्हाला प्रश्न विचारला जातो की शिकारीवर बंदी घालण्यात का आली आहे. मग तुम्ही उत्तर कसं लिहायचं या प्रश्नाचं भौगोलिक कारण ते सांगतो. पहिल्यामध्ये लिहायचा, शिकार हा अति प्राचीन व्यवसाय आहे. शिकारी अगदी प्राचीन काळापासून मानव आपला चरितार्थ व अन्नाची गरज भागवण्यासाठी शिकार करीत असे. तिसरा मुद्दा, ओके, शिकारीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, अन्नसाखळीत बिघाड होतो, पर्यावरण संतुलन बिघडते, प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होतात, काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि यामुळे शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. ओके, मग त्याचं वितरण काय आहे ते तुम्ही ते उदाहरणात देऊ शकता. आता आहे फळे कंदमुळे गोळा करणे. म्हणजे काय करतात की माणूस पूर्वीच्या काळी जंगलात भ्रमंती करायचा आणि त्यातनं काय करायचा, फळे कंदमुळे गोळा करून तो आपल्या अन्नाची गरज भागवायचा. आणि आता काय केलं की तो हा प्राथमिक व्यवसाय आणि मग त्यातून तो कच्चा माल मिळवला जातो आणि मग त्यापासून काय त्या फळे कंदमुळे गोळा करतो आणि त्यापासून तो जो कच्चा माल त्यापासून तो त्यावर प्रक्रिया करतो आणि मग तो विक्रीसाठी आणतो, तेव्हा त्या द्वितीय व्यवसाय म्हणतात. ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, म्हणजे हा व्यवसाय काय वनावर आधारित आहे. हे उदरनिर्वाह चालवण्यासाठी तो व्यवसाय लोक करत असतात. ओके, मग त्याचं वितरण कुठे आहे बघा, त्याचं वितरण बघा, विषुववृत्तीय प्रदेशातील जंगले अत्यंत दाट व सदाहरित असतात, हवामान रोगट असते आणि तिथे काय व्यवसाय व्यापारी तत्त्वावर करता येत नाही. ओके, मग कुठे व्यापारी तत्त्वावर केला जातो ते तिथे सांगितलं आहे आणि कुठे केला जात नाही ते तिथे दिलेलं आहे. ओके, नंतरचं आहे लाकूड तोड व्यवसाय. ओके, लाकूड तोड व्यवसायाचं जर तुम्ही बघितलं तर बघा की तो सूचीपर्णी मनात काय आहे त्याचा विकास झाला आहे लाकूड तोड व्यवसायाचा. म्हणजे
व्यापारी तत्व, जसं की कॅनडामध्ये. ओके. आता लाकूड हा प्राथमिक व्यवसाय, कारण तो निसर्गावर अवलंबून असतो. बघा, प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, ते जे निसर्गावर अवलंबून असतात, मग त्यातून अन्नाची मूळ गरज भागवली जाते. तसेच यामध्ये काय होतं, तंत्रज्ञानाचा वापर कमी केला जातो. म्हणजे पूर्वी तंत्रज्ञान विकसित नव्हते, मग आता काय आहे, आत्ता हल्ली तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. पण पूर्वीचा काळ इतिहासात डोकावलं तर मानव हा शेती पारंपरिक हत्याराने करत होता. पण आत्ता तंत्रज्ञानात काय झाले, प्रगती झाली. मग प्राथमिक व्यवसायामध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा अभावानेच आढळतो. म्हणून काय, ते निसर्गावर अवलंबून असतात. ओके. आता लाकूड तोड मध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची लाकूड अतिशय टणक असते आणि त्यांना चांगले आर्थिक मूल्य नसते. त्यामुळे ते व्यापारी तत्वावर लाकूड तोड व्यवसाय विकसित होत नाही. परंतु सूचीपर्णी वनांमध्ये लाकूड तोड व्यवसाय विकसित झाला आहे, कारण तेथील लाकूड हे अतिशय मऊ आहे. त्यांच्या वनप्रदेशात सुगमता आढळते. त्यामुळे तेथील लाकूड मऊ असल्यामुळे त्यांना आर्थिक मूल्य चांगले असते आणि तिथे लाकूड तोड व्यवसाय हा व्यापारी तत्वावर केला जातो. ओके. मग आणि सूचीपर्णी वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले असतात आणि हे वृक्ष सरळ उंच वाढतात. आता कॅनडामध्ये लाकूड तोडीचा विकास होण्याचं कारण हेच आहे, कारण कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडातील देश असून त्याचे हवामान समशीतोष्ण प्रकारातले आहे आणि सूचीपर्णी वनाचा तो बराचसा भाग आहे. कॅनडा किंवा सूचीपर्णी वनाने व्यापलेला आहे कॅनडाचा बराचसा भाग. आणि त्या जे लाकूड आहेत ते अतिशय काय आहेत, लाकूड मऊ आहे आणि त्यांना चांगले आर्थिक मूल्य आहे. त्यामुळे तिथे लाकूड तोड व्यवसाय विकसित झाला आहे. आणि सूचीपर्णी वनाचे एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवले असल्यामुळे तिथे काय आहे, लाकूड तोडीचा विकास झाला आहे. ओके. मासेमारी व्यवसाय हा आपण नंतरच्या भागात पाहणार आहोत. ओके. आज आपण लाकूड तोड व्यवसायापर्यंत समजून घेतला आहे. ओके. भाग 2 लवकर अपलोड होईल आणि भाग 2मध्ये आज आपण जे पाहिलं आहे ते थोडं रिवाईज होईल आणि मग संपूर्ण प्रकरण आपण भाग 2मध्ये कवर करूया. आणि माझ्या ज्या नोट्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला देणार आहे आणि त्यासुद्धा मी एक्सप्लेन करून सांगणार आहेत माझ्या नोट्स काय आहे, कसं काय. म्हणजे हे प्रकरण पुन्हा मी माझ्या नोट्सद्वारे शिकवणार आहे, कारण मी माझ्या नोट्समध्ये विविध डायग्राम्स काढल्या, फ्लो चार्ट्स आहेत. त्यामुळे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे हे प्रकरण समजायला मदत होईल. ओके.